नमस्कार मित्रांनो, मी केदार केसकर आणि तुम्ही बघताय सेंटर स्पॉट. मित्रांनो, आपण गेल्या काही दिवसांपासून बघतोय की उत्तर भारतामध्ये वातावरण अतिशय अशांत झालं. भाजपच्या एका कार्यकर्त्याकडून, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याकडून लाईव्ह TV डिबेटमध्ये काही वक्तव्य आली. ती वक्तव्य खरं म्हणजे वादग्रस्त नसूनही त्यांना वादग्रस्त असल्यासारखा रंग देण्यात आला. परिणामी त्यानंतर त्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भाजपने निष्कासित केलं, कारण वादंग इतका मोठा झाला देशात आणि देशाबाहेरून की भाजपवरती दबाव आला, भाजपच्या शीर्षस्थ नेतृत्वावरती दबाव आला. कानपूरमध्ये दंगेही उसळले होते, पण गंमत बघा, तेवढ्यावरून काही लोकांचं समाधान झालेलं नाही आहे. भाजपच्या त्या माजीच म्हणूया आता, कारण आता त्यांना भाजपमध्ये ठेवलेलं नाही आहे. 6 वर्षांसाठी 2 जणांना काढून टाकण्यात आलेलं आहे भाजपमधून. तेवढ्या कारवाईनं या लोकांचं भागलं नाही, समाधान झालं नाही. कानपूरमध्ये दंगे उसळले ते उसळलेच, तेवढ्याने सुद्धा थांबलं नाही. काल शुक्रवारच्या दिवशी हे लोण आता वाढत चाललंय. रांचीमध्ये ह्याचे परिणाम गंभीर स्वरूपाचे दृग्गोचर झाले. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये याचे पडसाद उमटले, मोर्चे निघाले. काही ठिकाणी त्या मोर्चांना हिंसक वळणसुद्धा लागलं. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती माझं मत मी तुमच्यापुढे मांडणार आहे. बघा, कदाचित तुम्हाला पटेल, कदाचित पटणार नाही. अगदी सर्वप्रथम मला असं वाटतं की निवडणुकींच्या राजकारणामुळे हिंदू हिताचं, हिंदू लोकांचं, हिंदू प्रतीकांचं, हिंदू विचाराचं आणि हिंदूंच्या अस्तित्वाचं प्रचंड अपरिमित असं नुकसान झालेलं आहे. कारण होतं काय की मतं मिळवायची, मतांची बेगमी करायची, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते लोकसभेपर्यंत, यासाठी काय विधिनिषेध कुठला पाळायचा, कुठला नाही पाळायचा, काहीही विचार न करता कित्येक गोष्टी, कित्येक तडजोडी कराव्या लागतात. त्यातून काय होतं की हिंदू हिताला आपण बाधा तर आणत नाहीये ना, याचं भान कुणालाच राहत नाही. मी कुठल्या एका पक्षावर बोट ठेवत नाहीये, सर्वच पक्षांच्या बाबत मी हे म्हणतोय, हे विधान करतोय की हिंदू हित हे डोळ्यापुढे राहत नाही. दुसरी गोष्ट काय की जेव्हा मी असं म्हणतोय की निवडणुकीच्या राजकारणामुळं हिंदू हिताचं खूप अपरिमित असं नुकसान झालंय, त्यावेळेला त्याचा अर्थ असा बिलकुल घेऊ नका की मी लोकशाही आणि त्यातला एक अविभाज्य जो घटक आहे निवडणुका, या सगळ्या प्रक्रियेच्याच विरुद्ध आहे, मी लोकशाही विरोधी आहे, असा याचा अर्थ बिलकुल नाही. माझं म्हणणं आहे, लोकशाही, निवडणुका या गोष्टी अतिशय आवश्यक आहेतच. ते एका डायनॅमिक राजकारणाचं काय म्हणूया, एक वैशिष्ट्य आहे. पण केवळ निवडणुका आणि केवळ म्हणजे त्या विविध स्तरावरच्या त्या निवडणुकीभोवतीचं राजकारण म्हणजेच सगळं झालं का, तर नाही. निवडणुकीचं राजकारण सोडूनचं सुद्धा एक जग असतं. कित्येक गोष्टी निवडणुकीच्या बाहेरच्या सुद्धा असतात. निवडणुकीच्या राजकारणाच्या पलीकडचं सुद्धा काही अस्तित्व असतं. त्या दृष्टीने मला असं वाटतं की आपण जरा इतर समाज जो आहे, ज्यामध्ये धर्मविशेष तर आहेच, पण त्यांच्याही व्यतिरिक्त आपण ज्यांना थोडक्यात एक अहिंदू म्हणू, जे हिंदू नाहीत ते, अशांच्याकडे आपण जरा बघू. तुम्हाला लक्षात येईल की ते किती जागरूक आहेत. मग त्यांचे विचार असतील, त्यांची प्रतीकं असतील, त्यांचं हित असेल,
ते ज्या कशाला हित मानतात, तुम्ही कशाला मानता ते महत्वाचं नाही. ते ज्या ज्या त्यांच्या त्यांच्या धर्माच्या विषयी, त्यांच्या धर्माच्या प्रतीकांविषयी, त्यांच्या श्रद्धांच्या विषयी ते किती जागरूक असतात. आणि ही जागरूकता त्यांची नुसती पोपटपंचीच्या स्तरावरती राहत नाही, तर कृतीपर्यंत ते जातात. कोणत्या कृतीपर्यंत जायचं, काय करायचं हेही ते ठरवतात. त्याचे परिणामही ते भोगतात. ती परिणाम भोगायची त्यांची तयारी असते. पण ते त्यांचं अस्तित्व दाखवून देतात. आणि मुख्य म्हणजे ते त्यांच्या श्रद्धांच्यासाठी, त्यांच्या विचारांसाठी, त्यांच्या प्रतीकांच्यासाठी किती संवेदनशील आहेत, किती जागरूक आहेत, हे दाखवून दिल्यामुळे अनेक लोकांवर किंवा आपण म्हणूया एकंदरीत व्यवस्थेवर त्याचा एक वेगळा परिणाम होत असतो. हा परिणाम इतका व्यापक स्वरूपाचा असतो की दबाव निर्माण होण्यासाठी तो पुरेसा असतो. आणि त्यातून काय होतं की त्यांना हव्या त्या पद्धतीने अनुकूल अशा गोष्टी ते घडवून आणू शकतात. यातून आपण काही शिकलं पाहिजे असं मला वाटतं. हिंदूंनी शिकलं पाहिजे. दुसरा ह्यालाच जोडून आणखीन एक भाग म्हणजे त्या अहिंदूंचे, म्हणजे हिंदू व्यतिरिक्त जे इतर समाज आहेत त्यांचे असे काही गट आहेत, दबाव गट आहेत की त्यांना सत्ता आहे किंवा नाही याचा काही फरक पडत नाही. सत्ता आहे का त्यांची, सत्तेत कोण बसलंय याच्याशी त्यांना घंटा फरक पडत नाही. त्यांना जेव्हा असं जाणीव होते की आपल्या हिताला कुठेतरी बाधा निर्माण होते, आपल्या अस्तित्वाला कुठेतरी नख लागतोय, ओरखडा उमटतोय, आपल्या प्रभाव क्षेत्राला कुठेतरी धक्का लागतोय, आपल्या म्हणजे त्यांच्या त्यांच्या त्या धर्माच्या प्रभावाला कुठेतरी हानी पोचतीये, कुठेतरी बाधा पोचतीये, अशी त्यांना भनक जरी लागली तरी ते चवताळून उठतात, अस्तित्व दाखवून देतात. आणि त्यातून जो निर्माण होणारा प्रभाव असतो, दबाव असतो, त्यातून ते त्यांच्या हिताचं रक्षण करतात. आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना सत्तेत कोण बसलंय ह्याच्याशी काही फिकीर पडत नाही. सत्तेत त्यांच्या विचाराची माणसं असोत किंवा नसोत, ह्या तंत्राला, या दबाव तंत्राला यश मिळतंच मिळतं. आता गंमत बघा, ह्यातले ह्यातला जो महत्त्वाचा जो गट आहे अहिंदूंमधला म्हणजे मुस्लिम, 20-30% आहेत. एकूण देशाच्या लोकसंख्येचा जर विचार केला तर 20-30% आहेत. असं असलं तरी बहुमताने निवडून आलेल्या, बहुसंख्यांच्या म्हणवल्या जाणाऱ्या अशा सत्ताधीशांवर सुद्धा ते किती यशस्वीपणे दबाव टाकू शकतात हे आपण गेल्या 1-2 आठवड्यांमध्ये बघितलंय. यातून लक्षात येतं की ही स्ट्रॅटेजी, ही काय म्हणूया, ही पद्धत ही किती कारगर ठरते, किती यशस्वी ठरते. ही स्ट्रॅटेजी योग्य आहे की अयोग्य आहे याविषयी मी बोलतच नाहीये. माझं म्हणणं इतकंच आहे की ही स्ट्रॅटेजी यशस्वी ठरते का नाही ठरत. यशस्वी ठरते, चटकन परिणाम करून देणारी असते ही स्ट्रॅटेजी. आता हे काय असतं, ही टेक्निक, ही पद्धत, दबाव तंत्राची जी पद्धत असते ती तुम्ही आतून किती मजबूत आहात, आतून किती संघटित आहात यावर खूप अवलंबून असते. म्हणजे त्यांचं जे संघटन आहे ते आतून धर्मातून असलेलं संघटन आहे. एका कुठल्या तरी निर्माण केलेल्या संघटनेवरती ते अवलंबून नाही आहे. त्यांचं संघटन आतूनच ते संघटित आहेत. हे त्यांचं वैशिष्ट्य आपण समजून घ्यायला पाहिजे. सध्या तरी आपलं तसं नाही आहे. म्हणजे आपलं जे काही असं जसं कसं धर्मांतर्गत संघटन पूर्वी होतं ते आता अस्तित्वात नाही आहे. काळाच्या ओघामध्ये हिंदू धर्माच्या अंतर्गत असे खूप सारे बदल झालेत.
वैचारिक क्रांती खूप झाली आणि हिंदू धर्म हा नवनवीन बदलांना चटकन आत्मसात करतो. परिणामी विचार पुरोगामी अशा पद्धतीचे करताना, लिबरल अशा पद्धतीचा अप्रोच हिंदू धर्मीयांनी मोठ्या प्रमाणात अंगीकारला. त्या काळाच्या दृष्टीने त्या अगदी बरोबरच कृती केली होती हिंदूंनी. परंतु त्याचा परिणाम असा झाला की हिंदू हे विस्कळीत झाले. धर्मांतर्गत जर विचार केला, धर्माच्या अंतर्गतची जी रचना होती, संघटित होण्याची रचना, ती पूर्ण विस्कळीत झाली, मोडून पडली. आणि कसं आहे, ही अशी अंतर्गत जी रचना असते कोणत्याही धर्मातली, ती का आवश्यक असते? तर जेव्हा काही एखादा प्रसंग घडतो, एखादी घटना घडते, जेव्हा तुम्ही तुमचं अस्तित्व दाखवून देण्याची, तुमचा प्रभाव दाखवून देण्याची वेळ येते, अशा प्रसंगी विशिष्ट धर्मीय लोकांनी नेमकं काय केलं पाहिजे, नेमकी कुठली स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, याचं मार्गदर्शन करणारी काही मंडळी आवश्यक असतात. आणि तशी ती मार्गदर्शन करणारी मंडळी त्यांच्यात आहेत. तशा पद्धतीची ती व्यवस्था करण्यात आलेली आहे आतूनच, आणि फार पूर्वीपासून, अति प्राचीन काळापासून. जेव्हापासून त्या धर्माची स्थापना झाली तेव्हापासून ही अशी मार्गदर्शन करणाऱ्या मंडळींची एक व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामुळे विशिष्ट घटना घडल्या, काही प्रसंग घडला की ताबडतोब त्याच्यावरती पुढची कारवाई सुरू होते. आपल्याकडे सध्या तरी तशी काही व्यवस्था नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे. त्यामुळे सध्या तरी हिंदू धर्मीय लोक म्हणजे आपली अवस्था एका गाईगुरांच्या कळपासारखी झालेली आहे. आणि त्यात सुद्धा गाईगुरांचा असा कळप की ज्याला कुत्र्यांचं संरक्षण नाही. राखणदार कुत्र्यांचा जर का संरक्षण असेल गाईगुराच्या कळपांना, तर तो कळप अस्तित्व टिकवून राहू शकतो. शिवाय पालन पोषण करणारा जर तिथं गुराखी असेल तर मग तर चिंता करायचं काही कारणच नसतं. पण आपण, आपला हिंदू समाज, आपण हिंदू धर्मीय लोक हे सध्या मात्र एका गाईगुराच्या अशा कळपासारखे आहोत की ज्या कळपाला ना गुराखी आहे ना कुत्र्यांचं प्रोटेक्शन आहे. त्याचा परिणाम असा होतोय की आजूबाजूला तरस आणि लांडगे तर आहेतच. तरस लांडगे तर आजूबाजूला आहेतच, परंतु आपल्याकडे आपला हा जो विस्कळीतपणा जो आहे तो आपल्या आडवा येतोय आणि त्यातून त्या तरस आणि लांडग्यांचं फावतंय. ते त्यांच्या मनात येईल तसं, वाटेल तसं गाईगुराच्या कळपातनं हवी तशी शिकार करतात. त्यांना हवं ते सावज हवं तेव्हा टिपतात वेडून, आणि आपण काहीही करू शकत नाही, आपण बघत राहतो. यावर आता उपाय काय आहे? तर उपाय एकच की हिंदूंमधल्या सर्व स्तरातल्या सर्व हिंदूंनी संघटित होणं, शक्यतो आपले अंतर्गत जे काही भेद असतील, जातीपातीचे असतील, भाषांचे असतील, प्रांताचे असतील, वेशभूषेचे असतील, खाण्यापिण्याचे असतील, खाण्यापिण्याच्यातनं सुद्धा आपले लोक एकमेकांना किती डिवचतात जरा विचार करून बघा. एक जात जरी म्हटलं तरी त्या जाती अंतर्गत सुद्धा किती भांडणं आपल्याकडे चालतात. एक भाषा म्हटलं तरी त्यातल्या बोलीचे इतके अनंत प्रकार असतात की त्यामुळे आपलं हे जे आपला जो स्वभाव आहे, टोकण्याचा, टोचण्याचा, एकमेकाला चिडवण्याचा, डिवचण्याचा, तो स्वभाव आपल्याला आडवा येतो, आपल्या संघटित होण्याच्या आड येतो. तर ते आपले अंतर्गत जे भेदभाव आहेत ते तर असणारच आहेत. मानवी स्वभाव आहे, दोन माणसं एकत्र आली की भांडणं होतातच, कारण भांड्याला भांडं वाजतच. हे सगळं खरं आहे, पण तरीसुद्धा भविष्याचा विचार करून, आपल्या भावी पिढ्यांचा विचार करून आणि हिंदू हिताचा विचार करून हिंदू लोकांनी, सर्व स्तरातल्या हिंदू लोकांनी
आपले हे जे भेद आहेत ते वरपांगी भेद आहेत असं समजून एकत्र यायला पाहिजे. शक्यतो गुण्या गोविंदांनी सर्व हिंदूंनी आपापसात नांदलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की हे जे संघटन आहे ते एकेका वस्तीत एकेका वाडीत व्हायला पाहिजे. इतक्या खालच्या लेव्हलपासून हे संघटन व्हायला पाहिजे. एकेका वाडी वस्तीपासून ते आताच्या काळातल्या 21व्या शतकातल्या ऑनलाईन पर्यंत हे घट्ट असं संघटन व्हायला पाहिजे. त्या संघटनेची वीण मजबूत व्हायला पाहिजे. विस्कळीतपणा असता कामा नये. आणि एक संघटना काहीतरी करतीये म्हणून इतरांनी काहीच करू नये हे चुकीचं आहे. म्हणजे असेल हरी तर देईल खाटल्यावरी. तो तिकडं हरी आहे ना, तो तिकडं परमेश्वर आहे ना सांभाळ करायला. मग आपण कशाला चिंता करायची? नाही. एखाद्या संघटनेमध्ये तुम्हाला स्थान नाही मिळालं, तुम्ही दुसरी संघटना स्थापन करा. तुम्ही जे हिंदू नाही आहेत त्यांच्याकडे जरा बघा. एक संघटना त्यांची आहे म्हणून तेवढ्यावर ते अवलंबून नसतात. एकाच विचाराच्या ते अनेक संघटना निर्माण करून ठेवतात. कशासाठी? तर न जाणो एका मार्गाने यश नाही मिळालं तर किमान दुसऱ्या मार्गाने मिळेल, दुसऱ्या नाही मिळालं तर तिसऱ्याने मिळेल. पर्याय उपलब्ध पाहिजेत. मान्य आहे की मताच्या राजकारणामध्ये काय होतं की मतविभाजन वगैरे सगळ्या गोष्टी असतात. म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं मताच्या राजकारणाला आपण तात्पुरतं बाजूला ठेवू. निवडणुकीच्या राजकारणाला तात्पुरतं बाजूला ठेवू. आपण एक समाज म्हणून विचार करायचा, धर्म म्हणून विचार करायचा. जेव्हा तुम्ही धर्म म्हणून समाज म्हणून विचार करता तेव्हा तुम्हाला लक्षात येतं की इथं काही मतविभाजन वगैरे काहीच भानगड नसते. जितके हात मदतीचे लागतील तेवढं चांगलंच आहे. तुम्हाला प्रत्येक वेळेला सेतू बांधताना वानरच पाहिजेत दांडगी दांडगी असं काही नाही आहे. खारीचाही उपयोग असतोच. प्रभू श्रीरामांनी तर ओळखलं की खारीचा सुद्धा वाटा किती महत्वाचा असतो. त्यामुळे देशव्यापी अशा स्वरूपाची मोठीच्या मोठी एक संघटना आहे म्हणून आपण निर्धास्त होणं अत्यंत चुकीचं आहे. तो आपला गाफीलपणा होईल. आपल्याला काही छोट्या छोट्या खारी पण आवश्यक ठरणार आहेत. जेव्हा निकराचा प्रसंग येईल तेव्हा त्यांचं महत्त्व लक्षात येईल. त्यामुळे वाड्या वाड्या वस्त्या वस्त्यांमधून आणि अगदी ऑनलाईन स्तरापर्यंत या संघटन अतिशय आवश्यक आहे. या संघटनांमध्ये म्हणजे आपण धरून चालू की आपला देश इतका मोठा आहे, हिंदू आज 70-80% हिंदू आहेत. तर त्यांचं संघटन करताना एक संघटन पुरे पडणार नाही हे जसं मी म्हणतोय. अनेक संघटना लागतील. त्या संघटनांनी सुद्धा एकमेकांना समजून सांभाळून घेतलं पाहिजे. आपण समविचारी आहोत हे ध्यानात ठेवून जसं हिंदू लोकांनी एकमेकांना चिडवणं बंद केलं पाहिजे, आपापले भेद कमी केले पाहिजेत, तसंच ज्या काही संघटना आहेत आणि अजून निर्माण होतील त्यांनी एकमेकावरती चिखलफेक करणं, धूळफेक करणं, एकमेकाला नावं ठेवणं, पाय खेचणं, आग लावणं, पोट दुखणं या गोष्टी कमी केल्या पाहिजेत. येतील तेवढे त्यांचं स्वागतच करायला हवं. समविचारी लोकांचं आपल्यातले वाद चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्यायला हवी. दुसरी गोष्ट, संघटन एवढं एकच गोष्ट पुरेशी नाही. नुसतं संघटन करून बसलं की तेवढ्यानी भागणार नाहीये मित्रांनो. तुम्ही पुढे काय करताय ह्याला फार महत्व आहे. हिंदूंचे जर तुम्ही प्लॅन्स जर बघितले, त्यांचं नियोजन, त्यांचं स्वप्न, त्यांचं उद्दिष्ट, सध्याची त्यांची चालू असलेली कार्यशैली या सगळ्याचा जर अभ्यास केला, विचार केला तर येणारा काळ हा किती अवघड आहे, परीक्षेचा काळ कसा येणार आहे या संदर्भातनं असं वाटतं की हे जे काही हिंदूंची संघटना होणार त्यांनी स्वसंरक्षण याला अनन्यसाधारण महत्त्व द्यायला पाहिजे. बलोपासना म्हणजे व्यायाम,
स्वसंरक्षणाचे धडे, मग त्यात कराटे असेल, कुस्ती असेल, लाठ्या-काठ्या इत्यादीचं प्रशिक्षण, या प्रशिक्षणाची व्यवस्था व्हायला पाहिजे. सर्व स्तरातल्या हिंदूंनी त्यासाठी पुढे यायला हवं. ज्यांच्याकडे हे ज्ञान आहे स्वसंरक्षणाचं, त्यांनी ते आपल्या हिंदू बांधव आणि हिंदू भगिनींना हे प्रशिक्षण शक्यतो विनामूल्य देण्याचा प्रयत्न करावा, किंवा शक्यतो अल्प दरात हे ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा, हे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न करावा. अशा पद्धतीने वाड्या वस्त्यांमधून हिंदू युवकांनीच फक्त प्रशिक्षित व्हायचं नाहीये, तर हिंदू युवतींनी सुद्धा स्वसंरक्षणाचं प्रशिक्षण घेणं अनिवार्य आहे. मी तर म्हणेन फक्त हिंदू युवक आणि युवतीच नव्हे, तर बालवयापासून अगदी 5, 6, 7व्या वर्षापासून छोट्या छोट्या मुलामुलींनी हिंदूंच्या व्यायाम, कसरती, स्वसंरक्षण याचं प्रशिक्षण घ्यायला जराही हरकत नाही. तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या हाताखाली हे प्रशिक्षण अधिकाधिक प्रमाणात घ्यायला हवं. आणि हे कुठल्याही सर्टिफिकेटसाठी घेणं हा उद्देश ठेवायचा नसून, पुढे जी परीक्षा येण्याची शक्यता आहे, परीक्षेचा काळ जो येण्याची शक्यता आहे, त्याला डोळ्यापुढे ठेवून हे प्रशिक्षण घ्यायला हवंय. मला एक सर्टिफिकेट मिळेल, मला कुणाला तरी दाखवायचं आहे, कुणाला तरी पटवायचं आहे, कुणावर तरी इम्प्रेशन मारायचं, ह्यासाठी हे प्रशिक्षण घ्यायचं नाहीये. उद्देश लक्षात घ्यायला हवा मित्र हो. तर पुन्हा एकदा सांगतो, जातीतला भेद टाळण्याचा प्रयत्न करा. हिंदू अंतर्गत जातीतला भेद टाळायचा. हिंदूंच्या अंतर्गतचा प्रांतातला भेद जो आहे तो टाळायचा. भाषेतला भेद टाळायचा. हे आपलं उद्दिष्ट असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, भविष्याचा विचार करून हिंदू धर्मियांनी स्वतःपुरते असे काही नियम, स्वतःवरती काही बंधनं ही स्वीकारायला हवीत. त्याविषयी मी नंतर सविस्तर सांगीनच पुढच्या काही व्हिडिओमध्ये. पण शक्यतो आता आपला हा खंडप्राय देश आणि आपला एवढा विस्तार आणि आपली कोट्यवधी जनता हिंदूंची, याचा विचार करता शक्यतो त्यात विविधता येण्याची शक्यता आहे तिथल्या परिस्थितीनुसार, परंतु शक्यतो त्यात एकवाक्यता आणण्याचा प्रयत्न करायला हवा. त्या बंधनांवरती, त्या नियमांवरती आपला एक समाज म्हणून, आपला एक धर्म म्हणून स्वतःवरती काही बंधनं, काही मर्यादा आपण घालून घ्यायला हव्यात. दुसरी गोष्ट, मी सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे निवडणुकीच्या राजकारणापासून आपण दूर जायचं असं माझं म्हणणं नाही. त्या निवडणुकांवर बहिष्कार घालायचा असं मी म्हणणं नाही, अजिबात असं माझं म्हणणं नाही. कारण आपण लोकशाही देशात आहोत. लोकशाहीचा आपण सन्मान करतो, आपण आदर करतो. फक्त त्यात आपण किती इन्व्हॉल्व्ह व्हायचं, निवडणुकीच्या राजकारणामध्ये आपण स्वतःला किती गुंतवून घ्यायचं, हे आपण ठरवायचं. शक्यतो निवडणुकीच्या राजकारणामध्ये मतदान करणं ही एक गोष्ट आवर्जून करायची. ती करायची म्हणजे करायचीच. पण एकदा मतदान झालं की मग त्या निवडणुकीच्या राजकारणापासून आपण अलिप्त राहायचं. हे पथ्य जागृत हिंदूंनी जाणीवपूर्वक जपायला पाहिजे. जे कार्यकर्ते, जे मुळातच कार्यकर्ते आहेत, त्यांनी जरूर राहावं, किंवा ज्यांना आवड आहे, त्यातला गोडी आहे ज्यांना खूप, त्यांनी व्हावं कार्यकर्ते म्हणून, काम करावं ह्या पक्षाचं, त्या पक्षाचं, त्यांना हव्या त्या पक्षाचं. पण आत्ता जो मी विषय सगळा सांगतोय त्या दृष्टीने बघता, सर्वच्या सर्व हिंदूंनी कुठल्या एका पक्षाचं किंवा ह्या पक्षाचं त्या पक्षाचं निवडणुकीच्या राजकारणात पडायचं उमेदवार म्हणून, कार्यकर्ते म्हणून, याची काही आवश्यकता नाही. कारण खरी परीक्षा मोठी आहे, येऊ घातलेली. त्या दृष्टीने तुम्ही तुमचा नोकरी, व्यवसाय, उद्योगधंदा या गोष्टी करायच्या आणि उर्वरित वेळामध्ये आपला समाज म्हणून
आपला हा धर्म म्हणून विचार करायचा आहे. निवडणुकीच्या राजकारणाचा तुम्ही एक काय म्हणूया, एक जागृत मतदार म्हणून आनंद घ्या. त्या राजकारणामध्ये काय चालतं काय नाही ह्याविषयी जागरूक जरूर राहावं, पण त्यात इन्व्हॉल्व विशेष व्हायचं नाही, थोडंसं अलिप्त राहायचं. आणि सरतेशेवटी हिंदू समाज आपला हा सुदृढ, सुसंघटित आणि समर्थ करणं ह्यावरती आपण सर्वांनी लक्ष देणं हे आपलं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे मित्रांनो. आणि त्यासाठी आपली जी काही शक्ती आहे, आपली शक्ती, आपली ऊर्जा, आपला वेळ, हा आपली नोकरी, व्यवसाय, धंदा ह्या सगळ्या गोष्टी सांभाळून उर्वरित वेळामध्ये हिंदू धर्म बलशाली कसा होईल, समर्थ होईल, कसा सुसंघटित होईल, कसा सामर्थ्य संपन्न होईल, यासाठी यावर लक्ष केंद्रित करायला हवं. आणि ती जबाबदारी हिंदू तरुणांची आहे, हिंदू युवकांची आहे, हिंदू कुमारांची आहे. हिंदूंमधल्या वयाने थोड्या मोठ्या असलेल्या, पोक्त असलेल्या लोकांनी या संदर्भात मार्गदर्शन करणं आवश्यक आहे. आणि परिणामांचा विचार तर करणं अपेक्षित आहेच, नाही असं नाही. फक्त त्या परिणामांचा इतकाही बाऊ करू नये हिंदूंनी की त्यांची उमेदच निघून जाईल काही करण्याची. हिंदू म्हणून सुसंघटित होण्याची, एकत्र येण्याची त्यांची इच्छाच निघून जाईल, इतकाही त्या परिणामांचा बाऊ करता कामा नये. कारण त्या परिणामांचाच जर सतत आपण विचार करायला लागलो, परिणाम म्हणजे दुष्परिणामांचाच जर आपण सातत्याने विचार करायला लागलो, तर एक दिवस असा येईल की आपल्याला इथनं एक्झोडस करायला लागेल हिंदुस्थानातनं. असं होऊ नये असं वाटत असेल तर हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे. पुढेही काही व्हिडिओ यावरती आपण करूच. तात्पुरतं आपण विश्राम घेऊया. धन्यवाद. जय हिंद.